अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी आता पाणी टंचाई भासू लागलेली आहेत। अनेक ठिकाणी जे आहेत जवळपास नगर जिल्ह्यामध्ये 20 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे आणि अशा प्रकारे अनेक गावात महिला ज्या आहेत ते हंड्याने पाणी वाहत आहेत। आणि बघू शकतो की ही इमामपूर गावामध्ये मी सध्या आहे आणि या इमामपूर गावामध्ये या महिला सगळ्या सकाळीच पाणी भरण्यासाठी आलेल्या आहेत। अनेक वेळेस वाद देखील या ठिकाणी पाहायला मिळतात आणि उन्हाच्या तीव्र झळा ज्या आहेत त्या सध्या जाणवत आहे आणि त्यामुळे आता पाणी टंचाई जी आहे ती निर्माण झालेली आहे। प्रशासनाकडून कुठेतरी पाण्याची मागणी होत आहे, पण महिला आहेत त्यांची बातचीत करणार आहोत। काय समस्या आहे, कसरत तुम्हाला करावं लागते पाण्यासाठी? आम्हाला एक टँकर येतो पण ते पुरत नाही, ते बी दिवसाआड येतं, रोज यायला पाहिजे। त्यामुळं मग इथल्या महिला भरपूर कामाला जातात, सकाळ सकाळ पाणी पाहिजे असतं। काय काय समस्या निर्माण होतात पाण्यामुळे? भेटत नाही पाणी वेळेवर। काय सांगताना पाणी भेटत नाही, कशी कसरत करावी लागते पाण्यासाठी? एक तास उभा राहावं लागत आहे आम्हाला इथं, तरी पाणी 2-2 खेपा सुद्धा भेटत नाही आणि ते पाणी सुद्धा संपून जातं। काय करायचं, कामाला जायचं का पाणी भरायला घरी राहायचं? कामाला गेलं बिगर तर गती नाही, प्यायला पाणी नाही, प्यायला पाणी नाही आम्हाला, जनावरांना बी नाही, सारं इथूनच न्यायचं। किती लांब घर, किती लांब आहे? मस्त लांबी कसं आणतं पाणी? नांदेड न्यावं लागत, जनावरांना तेवढंच, प्यायला तेवढं, संडास बाथरूमला तेवढंच, किती पाणी पुरायचं आम्हाला? 2-2 खेपा वाट्याला येतं। काय सांगेल, काय मागणी तुमची आणि किती त्रास सहन करावा लागतो पाण्यासाठी? आम्हाला इथं 1-1 तास उभा राहावं लागत नंबरला, पाणी संपलं का पाणी भेटत नाही, डोकर 2-2 हांडे पाणी न्यावं लागत लांबून। आम्हाला रोजचं एक टँकर पाहिजे नाही तर। काय मागणी? इथं संपलं का 2-2 किलोमीटर जावं लागतं पाण्याला मला, इथं पाहिजे ना रोज एक टँकर आमच्या। घरातलं मॅनेजमेंट कसं आहे, पाणी जर कमी तसं काय? मग असं लांबूनच आणावं लागतं 2 किलोमीटर, विकत घ्यावं लागतंय। असं विहिरीत सुद्धा पाणी नाही, 2-3 किलोमीटरच्या अंतरावरच पाणी नाही। इथं पाणी पाहिजे नसतं जवळ आम्हाला, रोडला जायला हवे, रोडला येताना आउटसाईड यावं लागत आहे, भीतीचे ना गाड्यांची आम्हाला। तर निश्चितच मोठी समस्या जी आहे ती या नागरिकांची आहे। मोठा त्रास जो आहे त्या पाण्यासाठी सहन करावा लागतो आणि त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने आणखीन पाणी जे आहे ते द्यावं आणि त्यामुळे आता कुठेतरी ह्या महिलांना मोठा त्रास जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। कॅमेरा कुणाल जायकर, मराठी, इमामपूर, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।